नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बदगुडे। हा आपला कलिंगडचा दुसरा प्लॉट आहे मित्रांनो। हे तुम्ही बघू शकता 32 ते 33 दिवसाचा प्लॉट आहे। बऱ्यापैकी साईज चांगली व्हायला चालू आहे, तुम्ही बघू शकता। आणि विशेष म्हणजे ही तुम्ही बघा, पूर्ण साईज आपली जेवढी सेटिंग आहे तेवढी सेटिंग पूर्णपणे मल्चिंगवर आहे, जबरदस्त। आणि तुम्ही म्हणत असाल ह्याला खर्च एकदम कमी प्रमाणात, वरच्या प्लॉटला आपल्या खर्च झालेला होता, पण मार्केटचं जरा थोडं असं तसं बघून आपण ह्या प्लॉटला खर्च बऱ्याच प्रमाणात टाळलेला आहे मित्रांनो। तरीही तुम्ही बघू शकता साईज चांगली बऱ्यापैकी होईल। स्टंप बघू शकता, ह्याचं बारक्यातला बारका जरी नग बघितला तुम्ही तरी ह्याचा स्टंप बघू शकता। सेटिंग आपली एक बी फेल गेलेली नाही किंवा गळलेली नाही, एवढं टेम्परेचर असताना देखील। आणि आबाळाचं वातावरण अधूनमधून असताना बऱ्याच शेतकऱ्यांचं मला फोन यायला लागले की दादा आमचं मिडी पिवळी फुल गळायला लागले ती। पण तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटमध्ये अजून तरी एक देखील मिडू पिवळं पडलेलं नाही। आणि एकदम जेमतेम खर्चामध्ये आपण हा प्लॉट आणलेला आहे मित्रांनो। हे तुम्ही बघू शकता, सेटिंग पूर्णपणे बुडात सेटिंग आहे, पूर्ण सेटिंग बुडात आहे। आपली एक देखील सेटिंग अशी पुढे गेलेली नाही। आणि तुम्ही याला बघू शकता, पूर्णपणे आपल्या दोन्ही बोधातला अंतर आहे 10 फूट। आणि 10 फुटामध्ये आपण काय केलेलं आहे, तरी एक टोमॅटोची लाईन घेतलेली आहे, आणि इकडे एक कलिंगडीची लाईन, इकडे एक कलिंगडीची लाईन। तर हे 2च दिवसात पूर्ण पॅक होऊन जाईल, एवढं प्लॉटची कॅनोपी आपण सांभाळलेली आहे मित्रांनो। जेणेकरून पुढे जाऊन मार्केट राहतेली न राहतेली त्याचा काय विषय नाही, पण पुढे जाऊन आपल्या मालाला चट्टा पडू नये, सनबर्निंग होऊ नये, त्याची काळजी आपण बऱ्याच प्रमाणात घेतलेली आहे। हे तुम्ही बघू शकता, स्टंप बघा तुम्ही कसा आहे, जबरदस्त करंगळीसारखा स्टंप झालेला आहे मालाचा। आणि मालाची साईज पण चांगली व्हायला लागलेली आहे मित्रांनो। मार्केटचं काय सांगू शकत ना, वाढतेली कमी होतेली। आणि ह्याच कलिंगडाच्या खर्चावर हे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटोचा प्लॉट पूर्णपणे जबरदस्त एक नंबर पद्धतीनं सेट झालेला आहे। टोमॅटो लावून आज 13 ते 14 दिवस झालेले आहेत मित्रांनो। हे तुम्ही बघू शकता, एक नंबर जबरदस्त चिटकून फुटून आता फुलं लागायला चालू आहे ती। या कलिंगडाचं काय होईल नाही होईल त्याचा पर्याय म्हणून आपण दुसरं पीक टोमॅटो घेतलेला आहे। या दोन्हीची मिळून खर्च, एक कलिंगडाचं जरी खर्चावर गेलं तरी टोमॅटोचं ह्या तुकड्यातलं आपल्याला शिल्लक राहणार आहे, तर एवढं मात्र खात्री देऊन सांगतो मित्रांनो। तर बघू आता काय होतंय काय नाही। आता चालूला तर रेट थोडं फार कमी जास्त व्हायला लागलेला आहे, तर पण हा प्लॉट आपला कमीत कमी अजून 1 महिना तर येत नाही, 1 मेच्या नंतरच प्लॉट बाजारात येईल असं वाटतंय। आता दुसरा 1 नंबरचा प्लॉट आहे, ती एक 10 दिवसात आपला कट करावं लागेल, त्याचं पण बघू काय होतंय काय नाही। पण ह्याचं तर रेट वाढतेल असं वाटायला लागलं आहे। आणि आज तुम्ही बघू शकता पूर्णपणे वातावरण पण निवळलेलं आहे, उन्हाचं चांगलं म्हणजे ऊन तावायला लागलेलं आहे सकाळ सकाळ। तर आभाळाचं वातावरण आहे, तर 2 ते 3 दिवसात असं वाटायला लागलं आहे की वाढतेली कलिंगडाची बी मार्केट वाढणार। आता बघू काय होते काय नाही, उन्हाचं थोडं टेम्परेचर जर वाढलं तरी मार्केट वाढतेली, बघू काय होते काय नाही। तर धन्यवाद मित्रांनो, बघू काय होते काय नाही।